मकर राशी 25-26 जुलै फक्त 2 दिवस मोठी संधी. मकर राशीच्या जातकांनो, नियती पडद्यामागे काहीतरी मोठी तयारी करत असते आणि जेव्हा सत्य समोर येते तेव्हा लक्षात येते बदल तर खूप आधीपासून सुरू झाला होता. जर तुमची रास मकर असेल तर 25 आणि 26 जुलै हा आठवडा तुमच्यासाठी अशाच काही पण शांत महत्त्वाच्या घडामोडी घेऊन येऊ शकतो. मकर राशीच्या व्यक्तींची ओळख म्हणजे संयम, मेहनत, शिस्त आणि जबाबदारी. तुम्ही मोठमोठ्या घोषणा करण्यापेक्षा शांतपणे काम करून परिणाम दाखवण्यावर विश्वास ठेवता. तुमच्या मनात कितीही मोठी स्वप्ने असली तरी त्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतील याची तुम्हाला पूर्ण जाणीव असते. पण या आठवड्यात विश्व तुम्हाला तुमच्या मेहनतीची नाही तर तुमच्या संयमाची परीक्षा घेऊ शकते. गेल्या काही दिवसापासून तुम्हाला असे वाटत असते की मी इतके प्रयत्न करत आहे पण अपेक्षित परिणाम का दिसत नाही, तर हा प्रश्न तुमच्या मनात वारंवार येऊ शकतो. लक्षात ठेवा, बांबूचे झाड अनेक महिने जमिनीखाली मुळे मजबूत करत असते. बाहेरून काहीच दिसत नाही पण योग्य वेळ आली की ते अतिशय वेगाने वाढते. कदाचित तुमच्याही आयुष्यात असाच काही काळ सुरू असेल. या 7 दिवसात एखादी साधी घटना तुमचे लक्ष वेधून घेईल. एखादा जुना संपर्क, अचानक झालेला संवाद, विसरलेली कल्पना किंवा कोणाच्या तरी तोंडून ऐकलेले एक साधे वाक्य. त्या क्षणी त्याला फारसे महत्त्व वाटणार नाही पण काही काळानंतर तुम्हाला जाणवेल याच क्षणाचे माझ्या विचारांची दिशा बदलली होती. मकर राशीच्या व्यक्तीमध्ये एक विशेष गुण असतो. तुम्ही सहज हार मानत नाही पण अनेकदा तुम्ही तुमच्या भावना इतक्या मनात दडवून ठेवता की इतरांना वाटते तुम्हाला काहीच फरक पडत नाही. प्रत्यक्षात मात्र तुमच्या मनात अनेक प्रश्न, अनेक जबाबदाऱ्या, अनेक न बोललेले विचार असतात. या आठवड्यात त्या मनालाही थोडा वेळ द्या. आणखी एक विशेष गोष्ट, या 7 दिवसात तुमच्या आसपास काही माणसे वेगळ्या पद्धतीने वागतात असे दिसू शकतात. काहींचा खरा स्वभाव समोर येईल तर काही शांत व्यक्ती अनपेक्षितपणे तुमच्या मदतीला उभ्या राहू शकतात. त्यामुळे या आठवड्यात प्रत्येकावर लगेच मत बनवू नका. वेळ अनेक गोष्टी स्पष्ट करते. त्या आठवड्यात तुमच्या मनात एखादा जुना विचार पुन्हा जागा होऊ शकतो. अनेक दिवसापूर्वी सोडून दिलेली योजना, अपूर्ण राहिलेले स्वप्न किंवा पुढे ढकललेले निर्णय पुन्हा समोर येऊ शकतो. त्यावेळी त्याकडे दुर्लक्ष करू नका. कदाचित जीवन तुम्हाला दुसरी संधी देत असेल. एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा, प्रत्येक शांत आठवडा रिकामा नसतो. काही आठवडे आपल्या भविष्यातील पायाभरणी करत असतात. जुलै महिन्याचा हा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी तसाच ठरू शकतो. बाहेरून सर्व काही नेहमीसारखं दिसेल पण तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या दृष्टिकोनातून आणि काही निर्णयामध्ये हळूहळू बदल होऊ शकतो. म्हणून या आठवड्यात तुम्ही घाई करू नका. प्रत्येक छोट्या घटनेकडे जागरूकपणे पहा. स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐका. काही अनुभव भविष्य सांगत नाहीत पण पुढील पावलं अधिक शहाणपणाने टाकायला नक्की मदत करा. चला तर पाहूया 25-26 जुलै 2026 या आठवड्यात मकर राशीसाठी कोणते महत्त्वाचे संकेत दिसत आहेत. कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यायचे आहे. कोणत्या छोटासा निर्णय पुढील काळात मोठा परिणाम घडवून आणू शकतो. ते आता आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मकर राशीच्या व्यक्तींनो, या आठवड्यात जरी सुरुवात जरी नेहमीसारखी वाटत असली तरी काळ तुमच्यासाठी काही शांत पण महत्त्वाचे बदल घडवत आहे. या बदलांचा आवाज मोठा नसेल पण त्यांचा प्रभाव पुढील काही आठवड्यात अधिक स्पष्ट होऊ शकतो. त्यामुळे या 7 दिवसात घडणाऱ्या छोट्या घटनांकडे दुर्लक्ष करू नका. गेल्या काही काळात तुम्ही ज्या गोष्टींसाठी सातत्याने प्रयत्न करत आहात त्याबद्दल मनात कधीकधी प्रश्न निर्माण होऊ शकतो. मी योग्य दिशेने चाललो आहे का? या आठवड्यात अशा प्रश्नांचे उत्तर थेट मिळेल असे नाही पण काही अनुभव तुमचा आत्मविश्वास वाढवू शकतात आणि पुढे कसे जायचे याची दिशा अधिक स्पष्ट करू शकतात. या 7 दिवसात एक जुना विषय पुन्हा तुमच्यासमोर येऊ शकतो. तो एखादी व्यक्ती, अपूर्ण राहिलेली योजना, जुनी जबाबदारी किंवा विसरलेला विचार असू शकतो. यावेळी त्याकडे केवळ भूतकाळ म्हणून पाहू नका तर तो विषय पुन्हा समोर येण्यामागे काही विशेष योजना असू शकते याचा विचार करा. मकर राशीचा स्वभावच असतो की तुम्ही भावना बाजूला ठेवून जबाबदाऱ्यांना प्राधान्य देता. पण या आठवड्यात स्वतःच्या मनालाही थोडा वेळ द्या. सतत धावत राहिल्याने दिशा योग्य आहे की नाही हे पाहण्याची संधी मिळत नाही. कधीकधी थोडा आरामही पुढच्या प्रवासाला आवश्यक असतो. आठवड्याच्या मध्यात एखादी अनपेक्षितपणे माहिती किंवा संवाद तुमच्या विचारांची दिशा बदलू शकते. सुरुवातीला तो साधा वाटेल पण त्यातून तुम्हाला एखादी नवीन कल्पना किंवा वेगळा दृष्टिकोन मिळू शकतो. अशा क्षणांना सहज दुर्लक्षित करू नका. या आठवड्यात तुमच्या आजूबाजूच्या लोकांचे निरीक्षण करा.
कोण फक्त बोलतो आणि कोण कृती करतो यातील फरक अधिक स्पष्ट होऊ शकतो. त्यामुळे कोणावरही अंधविश्वास ठेवण्यापेक्षा वेळ घेऊन त्यांचे वर्तन समजून घ्या. या 7 दिवसात तुमच्यासमोर 2 मार्ग येऊ शकतात. एक परिचित आणि दुसरा सुरक्षित. दुसऱ्या नवीन आणि थोडा निश्चित निर्णय लगेच घेण्याची गरज नाही, पण भीतीमुळे चांगली संधी नाकारू नका. प्रत्येक नव्या मार्गात धोका असतोच असे नाही. कधीकधी त्यातच प्रगतीची दिशा ठरलेली असते. आठवड्याच्या शेवटी मनातील एखादा जुना ताण हलका झाल्यासारखा वाटू शकतो. परिस्थिती पूर्णपणे बदललेली नसेल, पण तुम्ही त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला असेल आणि अनेकदा हाच बदल पुढील सकारात्मक टप्प्यांची सुरुवात ठरतो. मकर राशीच्या व्यक्तींनो, हा आठवडा संपताना सर्वात विश्व तुम्हाला एक वेगळा धडा देणार आहे. प्रत्येक वेळी अधिक वेगाने धावण्याची गरज नसते. कधीकधी योग्य वेळी थांबून स्वतःचा मार्ग तपासणे हेच तितकेच महत्त्वाचे असते. पर्वत चढणारा माणूस सतत धावत नाही, तो अधूनमधून थांबतो, श्वास घेतो आणि पुन्हा पुढे निघून जातो. त्यामुळे शिखर गाठू शकता. तुमच्या आयुष्याला हा नियम लागू होतो. गेल्या काही काळात तुम्ही अनेक गोष्टी मनात दाबून ठेवल्या असतील. काही अपूर्ण इच्छा, काही न बोललेले शब्द, काही निराशा किंवा काही अपेक्षा. बाहेरून तुम्ही शांत दिसत असाल, पण आतून अनेक प्रश्न सतत फिरत असतात. हे या आठवड्यात त्यांना त्या प्रश्नांपासून पाळण्याऐवजी त्यांना शांतपणे सामोरं जा. अनेक वेळा उत्तर बाहेर मिळत नाही, ते आपल्या स्वतःच्या अनुभवातून विचारून सापडते. लक्षात ठेवा, मोठे बदल नेहमी मोठ्या घटनांमुळेच होत नाहीत. काही वेळा एका छोट्या सवयीमुळे, एका योग्य निर्णयामुळे किंवा विचारांमुळे संपूर्ण आयुष्याची दिशा बदलू शकते. म्हणूनच या आठवड्यात स्वतःमध्ये एखादा छोटासा सकारात्मक बदल करण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, दिवसाची सुरुवात शांतपणे करा, एखाद्या जुन्या काम पूर्ण करा किंवा स्वतःसाठी काही मिनिटे राखून ठेवा. अशा छोट्या गोष्टींचा परिणाम पुढे होऊ शकतो. या आठवड्यात लोकांच्या बोलण्यापेक्षा त्यांच्या कृतीकडे अधिक लक्ष द्या. प्रत्येक गोड शब्द मनापासून असेलच असे नाही आणि प्रत्येक कठोर शब्द वाईट हेतूने बोलायला गेला असेही नाही. परिस्थिती समजून घेतल्याशिवाय कोणाबद्दल ठाम मत बनवू नका. तुलना करण्याची सवय सोडा. आजच कोणीतरी तुमच्यापेक्षा पुढे गेला आहे असे दिसेल, पण त्याचा प्रवास आणि तुमचा प्रवास वेगळा आहे. तुमच्या यशाची वेळ तुमच्या तयारीनुसार येईल. त्यामुळे इतरांकडे पाहून निराश होण्याऐवजी स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा आठवडा मन स्थिर करण्याचा आहे. दिवसातून काही मिनिटे प्रार्थना, ध्यान किंवा शांत चिंतनासाठी द्या. मन शांत असेल तर निर्णय अधिक स्पष्टपणे घेता येतात. बाहेरच्या गोंधळापेक्षा आतली शांतता अधिक महत्त्वाची असते. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, बियाणे पेरल्यानंतर शेतकरी रोज मातीत उकळून पाहत नाही की ती अंकुर आला की तो संयम ठेवतो, अंकुर आला की पाहतो. त्यामुळे संयम ठेवा आणि तो शेतकरी पाणी देतो आणि योग्य वेळीची वाट पाहतो. तसेच तुमचे प्रयत्नही असेच आहेत. जर तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत घेतली असेल तर त्याचे फळ योग्य वेळी मिळण्याची शक्यता वाढते. त्यामुळे तुम्ही अधीर होऊ नका. ही आठवड्याची शेवटी मागे वळून पाहाल तेव्हा कदाचित बाहेरच्या परिस्थितीत फार मोठा बदल दिसणार नाही, पण जर तुमच्या विचारात अधिक स्पष्टता आली असेल तर स्वतःवरचा विश्वास वाढला असेल तर समजा हा आठवडा यशस्वी ठरला आहे. वरील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.